नमस्कार मंडळी, मी राजन साळगावकर आणि राजन साळगावकर 108 या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मुलांच्या परीक्षा संपल्या, मुलांचा रिझल्ट पण लागला आणि आता मुलांना पडली आहे सुट्टी. तर आम्ही आता चाललोय फिरायला. पण कुठे जातोय हे फिरायला ते आम्ही त्या जागेवर गेल्यानंतरच तुम्हाला सांगू. ही मोठी मुलगी आहे माझी आर्या आणि ही छोटी आहे ती युगा आहे. आम्ही सर्वच जण फिरायला चाललोय आणि ती समोर येते ती माझी मिसेस आहे, ती पण आमच्या बरोबर फिरायला येत आहे. आणि आम्ही पोचलोय सागरेश्वर बीचवर आणि हे सागरेश्वर मंदिराचं गेट आहे आणि हे मंदिर कौलारू आहे आणि या मंदिराच्या आजूबाजूला सगळीकडे सुरूची झाडं आणि माडाची झाडं आहेत. बघा, चारही बाजूला सुरूचं वन आहे आणि माडाची पण झाडं दिसत आहेत. आज आम्ही मांसाहारी आहार केल्यामुळे आम्ही मंदिरात आत प्रवेश करणार नाही, त्याच्यामुळे बाहेरूनच दाखवत आहे. आणि आम्ही आता समुद्र किनाऱ्यावर आलेलो आहेत आणि या ठिकाणी एक होडी आणि 2 माणसं दाखवलेली आहेत, स्टॅच्यू आहेत आणि हे स्वच्छतागृह आहे. पर्यटकांसाठी आंघोळ वगैरे केल्यानंतर कपडे वगैरे बदलण्यासाठी ते स्वच्छतागृह आहे. आम्ही आमची पाण्याची बॉटल विसरल्यामुळे आता परत आम्ही आमच्या गाडीजवळ आलो पाण्याची बॉटल न्यायला. आणि हे बघा किती सुंदर दृश्य दिसतंय ते सुरूची झाडं आणि माडाची झाडं. आणि आम्ही बीचवर आल्यानंतर आम्हाला पहिलं दर्शन झालं ते उंटाचं. या ठिकाणी तुम्ही उंटावर बसून सफारी करू शकता आणि हा सागरेश्वर बीच समुद्र आहे. आता खूप मोठ्या उसळ होत्या, त्याच्यामुळे आम्ही काय पाण्यात उतरायचा आमचा प्लॅन नाही आहे. पाण्याला पण आपण कपडे किंवा आंघोळ केल्यानंतर जसा फेस येतो त्याप्रमाणे या पाण्याला पण फेस येत आहे. आणि लाटा ह्या एका मागोमाग येत आहेत, म्हणजे त्यांच्यात जणू काही स्पर्धा लागलेली आहे की मी पुढे जाणार. त्यामुळे एकमेकावर त्या आदळत असल्यामुळे त्याचा फेस तयार होत आहे. मला किती सुंदर दृश्य दिसत आहे. मला कसं साबणासारखा फेस येतोय. हा समुद्र किनारा एकदम स्वच्छ आणि सगळ्यात सेफ्टी आहे, त्याच्यामुळे या सागरेश्वर बीचला तुम्ही अवश्य भेट द्या. हा पहा किती स्वच्छ आणि सुंदर असा सागरेश्वर बीच. या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. ही माझी मुलगी युगा आहे, वाळूमध्ये इकडून तिकडे पळत आहे. स्वच्छ असा समुद्र किनारा आणि या ठिकाणी पर्यटकांचं सध्या ओघ नाही आहे, कारण सुट्टी पडून जास्त दिवस झालेले नाही आहे. हळूहळू या बीचवर पर्यटकांची गर्दी होत असते. या बीचला तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. हा बीच आहे सागरेश्वर बीच.
या ठिकाणी पर्यटक पाण्यामध्ये उतरून चांगल्या प्रकारे आनंद लुटत असतात. पण यावर्षी शाळेला लेट सुट्टी पडल्यामुळे पर्यटकांचा ओघ सध्या कमी आहे, पण पुढे पुढे पर्यटकांचा ओघ वाढत जाईल. आपल्या सिंधुदुर्गातले सर्वच समुद्रकिनारे हे स्वच्छ आणि सुंदर आहेत आणि सेफ्टी आहेत. आम्ही आता दुसऱ्या जागेवर जाणार आहोत. तत्पूर्वी आम्हाला एक छोटासा झोपाळा मिळाला आहे आणि त्या झोपाळ्यावर आर्या आणि युगा आनंद लुटत आहेत. आणि आम्ही आता पोचलोय झुलत्या पुलावर. हे झुलतं पूल वेंगुर्ला बंदराच्या बाजूलाच आहे. या ठिकाणी बोटिंग करता येते आणि कायकिंग पण करता येतं. संपूर्ण असा अथांग असा समुद्रकिनारा पसरलेला आहे आणि हे मनमोहक दृश्य. या ठिकाणी लोक कायाकिंग करतायत आणि कांदळवनाचा आनंद पण लुटत आहेत. या ठिकाणी बरीच गर्दी आहे कारण हे वेंगुर्ला शहरापासून बरंच जवळ आहे. आणि आम्ही आता झुलत्या पुलावरनं खाली उतरून समुद्र किनाऱ्यावर जात आहोत. आणि दगडी टाकलेत त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे. हा रस्ता तुम्हाला बंदरापर्यंत जोडला जाईल. आणि मागच्या प्रमाणे आता पण या ठिकाणी पहिलं दर्शन हे उंटाचंच झालेलं आहे. या ठिकाणी पण उंटाची सफारी करता येते. तर येणाऱ्या पर्यटकांनी याचा आनंद लुटावा. आणि हा पण समुद्रकिनारा एकदम स्वच्छ आहे. आणि या ठिकाणी पर्यटकांची थोडीशी गर्दी आहे आणि या ठिकाणी लाटा कमी असल्यामुळे पर्यटक पाण्यामध्ये उतरून आंघोळीचा आनंद लुटत आहेत. आणि समोर दिसतंय ते झुलतं पूल आहे. त्याच झुलत्या पुलावरनं आपण बीचवर आलेलो आहोत. आणि समोर दिसत आहेत त्या मच्छीमारांच्या बोटी आहेत. या झुलत्या पुलाला सुद्धा एकदा अवश्य भेट द्या कारण या ठिकाणी कायकिंग आणि बोटिंग करता येते. आणि शांत वातावरण आणि मनमोहक असा समुद्रकिनारा आहे. चला तर मंडळी, आपण आता कायाकिंग कसं करतात ते बघू. समोर ते गर्दी दिसते ते त्या ठिकाणी सुद्धा कायाकिंग केलं जातं. आणि हे समोर दिसत आहेत पाण्यामध्ये छोटे छोटे बोटी त्या कायाकिंगच्याच आहेत. आणि कायाकिंग सोबत तुम्हाला कांदळवनाची पण सफारी केली जाते. 250 ते 350 रुपये या सफारीसाठी घेतले जातात. खूप छान असा निसर्ग आहे. तर आता आम्ही बालपणीची एक आठवण म्हणून आईस गोळा खाणार आहोत आणि आम्ही आईस गोळा खाण्यासाठी आलेलो आहोत. काला कट्टा. आणि आरू तुला पूर्वी हाताने बर्फ रगडून रगडून गोळा तयार करायचे, पण आता ही एक मशीन आहे. तिथं हँडल फिरून बर्फाचा बारीक चुरा करून त्याचा गोळा बनवला जातो. आणि या ठिकाणी सरबत, तुला पण काला कट्टा, कम सरबत, मँगो सरबत असे वेगवेगळे सरबत या ठिकाणी मिळतात. युगा आमची बर्फाच्या गोळ्याचा आनंद लुटत आहे आणि कॉफी पण लुटत आहे.
शुगाला आमच्या खूप आनंद झाला आहे, कारण बर्फाचा गोळा त्याला खूप आवडतो. चला तर मंडळी, हा व्हिडिओ आता आम्ही इथे संपवतो. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा. माझे व्हिडिओ पूर्ण पाहून मला सपोर्ट करता त्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सर्व.